बारामती में दिवंगत उप मुख्यमंत्री अजीत पवार के विमान दुर्घटना के सही और न्यायपूर्ण जांच की मांग को लेकर बारामती में नागरिक भारी संख्या में एकत्र हुए। प्रशासकीय भवन के बाहर निवेदन देकर तुरंत जांच शुरू करने की अपील की गई। लोनी भापकर गांव में भी बंद हो रहा। 2 दिन पहले सहकारी संस्थाओं ने राष्ट्रपति, प्रधानमंत्री और मुख्यमंत्री को पत्र लिखकर जांच की मांग की। संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठेही जा, खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत आजही आदरणीय अजितदादाला जाऊन आज जवळजवळ महिना होत आलाय। कुणाचेही अश्रू थांबलेले नाहीत। माणसं खेड्यापाड्यातील, झोपडीतील, ज्यांनी दादाला कधी बघितलेलं सुद्धा नसेल, असं जवळून कधी बोलले नसतील, अशी माणसं सुद्धा दहाई मोकलून रडतायत। आणि प्रत्येकाची एकच मागणी आहे, प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की दादाचा घातपात झालेलाच आहे। पण अरे मग कुणी केलाय घातपात हे शोधून काढणं कुणाचं काम आहे? तर हे शासन जागं झालं पाहिजे। ज्याने कुणी हा घातपात केलाय तो जनतेसमोर आला पाहिजे, एवढंच माझं एकच म्हणणं आहे। धन्यवाद। आज जे काय मागणी करण्यात आली आहे? आज रोजी एक सर्वसामान्य तमाम बारामतीकरांच्या तर्फे की जो अजितदादांचा घातपाती मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूची जवळपास 1 महिना होईल 28 तारखेला तपास अत्यंत संत गतीने चालू आहे। त्याच्यातून सत्यता बाहेर येईल का नाही याची शंका आम्हाला आहे। न्यायव्यवस्थेवरील विश्वास उठत चाललेला आहे आणि ती सत्यता बाहेर काढण्यासाठी आदरणीय रोहित दादा ज्या दिवसापासून घडलेल्या दिवसापासून त्यांच्यात वैयक्तिक तपास यंत्रणामार्फत त्यातली काही मुद्दे ते शोधून काढत आहेत। काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राच्या, देशाच्या जनतेसमोर मांडत आहेत। त्या गोष्टीसाठी आम्ही शासनाला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, देशाचे पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना मागणी करत आहोत की या घातपाती मृत्यूचा लवकरात लवकर तपास करून सत्यता ही देशासमोर मांडावी, आणावी आणि रोहित दादांना Z+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात यावी। त्यांच्या जीविताला धोका आहे असं आम्हाला वाटतं। त्यांना काही होऊ नये, एक आमची सर्वसामान्य बारामतीकर